नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे अशी ही गरिबाची दिवाळी. रामा आणि रमा हे मस्त जोडपं. हसत खेळत आनंदी कुटुंब होतं. कुंभारांचा व्यवसाय होता. मातीशी नाळ जुळलेली होती. दिवस रात मातीत कष्ट करायची. माती आणणे, गाळणे, चाळणे, भिजवणे, सुंदर सुंदर मडकी, सुरई, पणत्या बनवणे ही कला अप्रतिम दिली होती देवाने. गरिबीचा संसार, पण समाधान असायचे जीवनात. दोघांच्या जीवनात ज्योती नावाची मुलगी पणती बनून तेवत होती. गरिबीच्या अंधकारमय आयुष्यात तेजाची ज्योती प्रकाश द्यायची. ज्योती 4थीच्या वर्गात शिकत होती. रामा म्हणायचा, लेक माझी लय भाग्याची, मी गरिबीत दिस काढीन, पण माझ्या लेकीला लय मोठं करीन, लय शिकवीन. तशी ज्योती चुणचुणीत, हुशार मुलगी. तिच्या डोळ्यात हुशारीचे तेज झळकत होते. भाद्रपद महिना आला. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू होती. मस्त गणेश मूर्ती बनवण्याचे काम रमा आणि रामाने घेतले होते. ज्योतीही त्यांना रंगकामात मदत करायची. पावसाळा होता. त्यातच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला. पाऊस काही थांबायचे नावच घेईना. घराघरात पावसाचे पाणी घुसू लागले. पाण्याचे तांडव नृत्य सुरू झाले. पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रामा आणि रमाचा संसार उद्ध्वस्त झाला. सगळे घरातील सामान, धान्य, वस्तू वाहून गेले. गणेश मूर्तींचे खूप नुकसान झाले. कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. डोळ्यातील आसवांनाही पूर आला. पाहता पाहता काडी काडी जमवलेला संसार ओलमडला. सगळीकडून थोडी थोडी कशीबशी मदत मिळत होती, पण डोळ्यासमोर सुखी संसार मातीमोल झाला. झाडं कोलमडली, घरटी कोसळली, पक्षी पुन्हा नव्याने घरटी बांधायला लागली. हे बघून प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून एक संदेश घेत डोळे पुसले आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. पावसाचा पूर ओसरला तसतसे घराची ओढ लागून राहिली. स्वतःला सावरत सावरत रमा, रामा, ज्योती घरी परतले आणि पुन्हा संकटाशी सामना करत गरिबीशी झगडत राहू लागले. दिवाळी आली. यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीत पाऊस. मुसळधार पावसाने थैमान घातले. चिखल खूप झाला. माती आणता आली नाही. यंदाची दिवाळी खूप अंधकारमय जाते की काय असे वाटू लागले. रमाला झोप येईना. झोपेत ही चिंता सतावू लागली. किराणा आणायचा राहिला. सगळीकडे दिवाळी फराळ सुरू झाला, पण रमा मात्र किराणाची वाट पाहत होती. आजूबाजूच्या खमंग वासाने ज्योती खूप खुश व्हायची. ती म्हणायची, आई, ए आई, आपल्याला कधी करायचं ग गोडधोडाचे पदार्थ? मला लाडू लय आवडतो बघ, बनव बर का. होय ग बाई माझी, माय बनविणार न. खोटं खोटं समजूत घालत कसं तरी ज्योतीला मनवायचा प्रयत्न करत होती. डोळ्यातील आसवं लपवत होती. गरिबांची दिवाळी कशी असायची? चटणी भाकर जरी मिळाली तरी खूप. लोकांच्या घराघरात दिवे लावणाऱ्या हातात मात्र अंधार होता. दिव्याखाली अंधार असतो त्याप्रमाणे ज्योतीला वाटायचं. शेजारी मैत्रिणींचे नवे कपडे, फटाके पाहून मनात वाटायचे, मला का नाही मिळत हे सारं सुख. दिवसभर रस्त्यावर पणत्या विकायला बसले, पण पाऊस काही थांबेना. पावसामुळे पणत्याही कोणी विकत घेईना. वारं, पाऊस, सरसर अचानक कोसळणाऱ्या सरींनी अंगणात दिवेही लावता येईना. रमा नाराज होत होती, पण निसर्गापुढे कोणाचे चालते? चोच देणारा परमेश्वर दाणाही देईल अशी श्रद्धा होती देवावर. घरी तर देवाचा दिवा लावायलाही तेल नाही. लोक नंदा दीप लावतात. देवा, कुठून आणू एवढे तेल? एवढ्या तेलात तर माझी 2 दिवसाची भाजी होईल. परमेश्वरा, काय सत्वपरीक्षा पाहतोय रे? काय गुन्हा केलाय आम्ही म्हणून तू आम्हाला शिक्षा देतोस? संकटावर संकट येत होती. आकाशात दुःखाचे मळभ साचतच होते. दुःखाचे सावट काही केल्या कमी होईनात.
आनंदाचे प्रकाश किरण कधी घरात येतील असे झाले. आपल्या आईवडिलांची परिस्थिती पाहून ज्योती खूप नाराज झाली. बाईंनी शिकवलेला धडा आठवला. अश्रूंचे झाले मोती. तिनेही आईबाबांना मदत करायचे ठरवले. अमावस्येचा दिवस दारोदार जाऊन पणती विकू लागली. घ्या हो बाई पणती. एक पणती आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करेल. माता लक्ष्मी प्रसन्न होईल. काकू, माई, अक्का, घ्या हो पणत्या. गल्ली बोळात जाऊन ज्योती पणत्या विकू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचे तेज झळकत होते. पाहता पाहता चांगलेच पैसे जमा झाले. संध्याकाळ होत होती. जमा झालेल्या पैशातून ज्योती थोडेसे तेल, लक्ष्मीचा छोटा फोटो, एक फुलांचा हार, छटाक पेढे घेऊन पळत पळत घरी गेली. आई आश्चर्यकारक नजरेने बघत होती. आई, ए आई, चल ग, लक्ष्मी देवीची पूजा करू. ज्योतीने छान पणत्या पेटवल्या. सगळ्या अंगणात एक एक पणती ठेवू लागली. रामा, रमा, ज्योतीने लक्ष्मीची मनोभावे पूजा केली. शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. चटणी, भाकरी, शिरा आनंदाने खाल्ला. मनोभावे प्रार्थना केली. हे माते, आम्हाला आधार दे, कष्ट करण्याची ताकद दे. जीवनात अंधकारावर तेजाने विजय मिळवू दे. आमचं आयुष्य सूर्य तेजासारखं प्रकाशमान होऊ दे. प्रार्थना करत करत ज्योती झोपली. खूप थकली होती. आईबाबांना लेकीचं खूप कौतुक वाटलं. जीवनात कधी निराश व्हायचं नाही, यालाच तर जीवन म्हणतात. हा धडा घेत रमा आणि रामाची पाडवा पहाट उजाडली. सकाळी सकाळी ज्योती उठली. पाहते तर काय सुंदर सूर्योदय झाला. रविराज हळूहळू पूर्वेला गोल केशरी गोळा उगवत होता. आकाश निरभ्र होते. दारात सुंदर रांगोळी रेखाटली होती. ज्योतीने पाडव्याला रामाला औक्षण केले. उटणं लावून अंघोळ घातली. रामाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. लेकीला ओवाळणी काय घालू? ज्योतीने बाबांना समजावले. बाबा, ओवाळणीचे काय हो, तुमचा आशीर्वाद, प्रेम लय आहे माझ्यासाठी. मी शिकून मोठी होईल, खूप अभ्यास करीन. तुमचं नाव समध्याने काढलं पाहिजे. एवढं मोत्यासारखं बोलणं ऐकून रामाला राहवलं नाही. त्याचं मन भरून आलं. लेकीचे शब्द जगण्याला प्रेरणा देत होते. रामाने लेकीला कडकडून मिठी मारली. देवा, असेच प्रेम, माया, आपुलकी राहू दे, अशी प्रार्थना करत पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात केली. अशी ही असते गरिबाची दिवाळी. मित्रांनो, दिवाळी हा सण खूप आनंदाचा, प्रकाशमय सण, खूप उत्साही असतो. नवीन कपड्याची खरेदी करतो, गोडधोडाचे पदार्थ करतो, मोठ्या मोठ्या दुकानात जातो. पण रस्त्यावर बसणारे छोटे कुटुंबही असतात. रमा आणि रामासारखे, जिथे खूप गरिबी असते, त्यांच्याकडून आवर्जून वस्तू खरेदी करूया, जेणेकरून आपला एक मदतीचा हात त्यांच्या जीवनातील अंधकार कमी करण्यास मदत करू शकतो. बघा, पटतंय ना? मग चला करूया आनंदाची दिवाळी साजरी. कथालेखन सुचिता कुलकर्णी. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.